मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातून तब्बल 72 लाखांपेक्षा अधिक अर्ज। पुणे राज्यात सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत विरोधकांकडून टीका केली जात असताना या टीकेला महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी बारामतीतून उत्तर दिले। लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत 72 लाखांपेक्षा जास्त अर्ज करण्यात असल्याचं सांगत या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी येणाऱ्या अडचणी, सर्व्हर डाऊनची अडचण, महिलांकडून फॉर्म भरून घेताना घेतले जाणारे पैसे यावरून विरोधकांकडून टीका केली जात आहे। या टीकेला मंत्री आदिती तटकरे यांनी जोरदार उत्तर दिले। राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांकडून कागदपत्रांची पूर्तता करण्यात येत आहे। ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने महिलांकडून फॉर्म भरून घेतले जात आहेत। यात नारी शक्ती दूत ॲपवरून, पोर्टलवरून, सेतू कार्यालय, अंगणवाडी सेविका आणि महिला व बालकल्याण विभागातही महिलांकडून या योजनेसाठी अर्जांची पूर्तता केली जात आहे। या दरम्यान विरोधकांच्या टीकेला उत्तर देत त्यांनी विरोधकांना चांगलंच सुनावलंय। लाडकी बहीण योजनेसाठी रोज 8 ते 10 लाख अर्ज येत असून आतापर्यंत 72 लाखांपेक्षा जास्त अर्जांची नोंदणी झाली आहे, असे सांगत आदिती तटकरे यांनी विरोधकांवर जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे। त्या म्हणाल्या, विरोधक पहिल्या दिवसांपासूनच या योजनेसंदर्भात टीका करत आहेत, मात्र मला आवर्जून सांगायचंय की या योजनेला सर्वात जास्त प्रतिसाद मिळत आहे। आमच्यासाठी ही गोष्ट समाधानकारक आहे। जे टीका करतायत ते त्यांच्या मतदारसंघात त्यांचे बॅनर लावून कॅम्प आयोजित करत आहेत। त्यामुळे महायुती सरकारनं आणलेली ही योजना माता भगिनींसाठी किती उपयुक्त आहे प्रत्येक लोकप्रतिनिधींना माहिती आहे। त्यामुळे एका बाजूला टीका करायची आणि दुसऱ्या बाजूला कॅम्प आयोजित करायचे आणि वेगळे बॅनर लावून दिशाभूल करायची अशी भूमिका विरोधकांनी हाती घेतली आहे।